नमस्कार, मी सचिन शिंदे. मी ते सिनियर कोऑर्डिनेटर आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये 1990 साली 14 एप्रिल 1990 या दिवशी या संग्रहालयाची पायाभरणी झाली. तत्कालीन मुख्यमंत्री श्री शरद पवार यांच्या हस्ते याची पायाभरणी झाली आणि या संग्रहालयाचं उद्घाटन 26 नोव्हेंबर 1996 रोजी तत्कालीन उपराष्ट्रपती श्री के.आर. नारायणन यांच्या हस्ते या संग्रहालयाचं उद्घाटन झालं. या संग्रहालयामध्ये ज्या वस्तू आहेत त्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वितीय पत्नी माईसाहेब आंबेडकर यांनी सिम्बायोसिसला डोनेट केल्या आणि त्यानंतर या संग्रहालयाची उभारणी झाली. संग्रहालयामध्ये एकूण 280 वस्तू आणि 490 पुस्तके आणि मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत. त्या वस्तूंमध्ये मुख्यतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पलंगावर शेवटचा श्वास घेतला तो पलंग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर त्यांनी ज्या टेबल खुर्चीवरती बसून भारताचे संविधान लिहिले ती टेबल खुर्ची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तसेच त्यांचे डायनिंग टेबल, त्यांच्या रेस्टिंग चेअर्स आहेत, त्यांचे कपडे, त्यांना मिळालेलं भारतरत्न, शिवाय त्यांच्या नित्यपूजेत असणारी भगवान बुद्धांची मूर्ती. त्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की त्या मूर्तीचे डोळे उघडे आहेत. बाबासाहेबांना उघड्या डोळ्यांचा बुद्ध आवडत असे आणि म्हणून त्यांनी ती मूर्ती खास बनवून घेतली होती. ती आपल्याला या संग्रहालयामध्ये पाहायला मिळते. बाबासाहेबांना असं वाटत होते की समाजामध्ये होणारा जो अन्याय आहे हे पाहण्यासाठी बुद्धांचे डोळे उघडे असायला हवेत आणि म्हणून त्यांनी खास ही भगवान बुद्धांची मूर्ती बनवून घेतली होती, उघड्या डोळ्यांची भगवान बुद्धांची मूर्ती. अशा प्रकारे बुद्धांची मूर्ती जे डोळे उघडे आहेत अशा अजून 2 मूर्त्या त्यांनी बनवल्या होत्या. एक घरी होती आणि एक मूर्ती आय थिंक देहू रोडच्या बुद्ध विहारामध्ये ती आहे. ही मूर्ती त्यांनी काठमांडूला बनवली होती आणि ती त्यांच्या घरी होती आणि या साहित्यासोबतच ती या संग्रहालयामध्ये दर्शनी ठेवलेली आहे. डॉक्टर बाबासाहेबांचं निधन झाल्यानंतर त्या अस्थी त्यांच्या घरी ठेवण्यात आल्या होत्या. त्या या साहित्यासोबत संग्रहालयामध्ये ठेवल्या आणि मुंबई किंवा अजून नागपूर अशा बऱ्याच ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थी दर्शनासाठी आहेत. सोबतच इथे बाबासाहेबांना कार्यक्रमामध्ये काही भेट मिळालेल्या वस्तू आहेत, शिवाय त्यांच्या किचनमधल्या वस्तू आहेत, शिवाय त्यांचे कपडे आहेत, त्यांचे शूज आहेत, त्यांची हातातली काठी आहे, अशी बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आहेत. वस्तू बघितल्यानंतर तुम्हाला बाबासाहेबांमध्ये सुरुवातीला तुम्हाला जेव्हा ते सामाजिक चळवळीमध्ये नसताना सुरुवातीला शैक्षणिक जीवनामध्ये त्यांचे कसे कपडे असायचे, त्याच्यानंतर ते हळूहळू कसे बदलत गेले, त्यांची धोतर टोपी या ठिकाणी तुम्हाला दिसेल, त्याशिवाय त्यांचा सूट पण इथं दिसेल. हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. 490 बुक्स आणि मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत सर.